कांद्रे येथे सहाय्यक कृषी अधिकारी विवेकानंद शिंदे यांनी ढेंच्या या हिरवळीच्या खताबद्दल शेतकरी बांधवांना केले मार्गदर्शन। महाराष्ट्र शासन कृषी विभाग व जिल्हा खनिज प्रतिष्ठान यांच्या संयुक्त विद्यमानातून तालुका कृषी अधिकारी कार्यालय व सहाय्यक तंत्रज्ञान व्यवस्थापक आत्मा यांच्या वतीने मौजा कांद्री येथे शेतकरी बांधवांना प्राप्त झालेल्या ढेंच्या या हिरवळीच्या खताच्या पिकाची पाहणी करून सहाय्यक कृषी अधिकारी विवेकानंद शिंदे व सहाय्यक तंत्रज्ञान व्यवस्थापक आत्मा प्रमोद सोमकुवर यांनी शेतकरी बांधवांच्या बांधावरती सभा आयोजित करून शेतामध्ये वाढ झालेल्या ढेंच्या या हिरवळीच्या खताच्या पिकाबद्दल प्रात्यक्षिक स्वरूपात माहिती दिली। यावेळी सहाय्यक कृषी अधिकारी विवेकानंद शिंदे यांनी शेतकरी बांधवांना ढेंच्या या पिकाचे महत्त्व विशद करताना सांगितले की एकरी 20 ते 22 किलो बियाणे लागवड करावे। ढेंच्या पिकाची लागवड 15 जून नंतर करावी। या पिकास पाण्याची आवश्यकता जास्त आहे। पिकाची वाढ होईल तेव्हा फुलोरा अवस्थेमध्ये पीक असताना जमिनीत गाडले जावे। यावेळी मोठ्या प्रमाणावर मुळाभोवती नत्राच्या गाठी तयार होतात। या नत्राच्या गाठीमुळेच जमिनीमध्ये नायट्रोजन व घटकाचे स्थिरीकरण होते व जमिनीची सुपीकता वाढते, तसेच या जमिनीमध्ये कर्बाचे प्रमाण वाढवण्याकरिता मदत होते। जमीन उपजाऊ बनते व पिकामध्ये मर या रोगाचा प्रादुर्भाव टाळता येतो। यावेळी त्यांनी जे शेतकरी बांधव सेंद्रिय खताचा वापर करतात आणि जमिनीचा पोत सुधारतात त्याचा शेतकरी बांधवांना रासायनिक खते वापरण्याचा अधिकार आहे असे मत व्यक्त केले। तसेच प्रमोद सोमकोर यांनी उपस्थित शेतकरी बांधवांना प्रात्यक्षिक स्वरूपात ढेंच्या या हिरवळीच्या खताबद्दल माहिती दिली। यावेळी कृषी विभागाच्या वतीने सहाय्यक कृषी अधिकारी विवेकानंद शिंदे व शेतकरी बांधवांच्या वतीने महाराष्ट्र राज्याचे कृषी राज्यमंत्री माननीय नामदार ॲडव्होकेट आशिष जयस्वाल यांच्या पुढाकाराने महाराष्ट्र शासन कृषी विभाग व जिल्हा खनिज प्रतिष्ठान यांच्या संयुक्त विद्यमानातून ढेंच्या या हिरवळीच्या खताचे बियाणे शेतकरी बांधवांना प्राप्त करून दिल्याबद्दल माननीय मंत्री महोदय यांचे मनपूर्वक आभार व्यक्त करण्यात आले व पुढील खरीप हंगामामध्ये देखील बियाणे प्राप्त व्हावे अशी विनंती करण्यात आली। सदर सभेकरिता कांद्रे येथील राकेश पोटभरे, कैलास शास्त्री, चंद्रप्रकाश चापले, यशवंत यादव, संकेत चकोले, रोहित चकोले, धनराज चकोले, प्रफुल्ल नागपुरे, रोमन पाहुणे इत्यादी शेतकरी बांधव मोठ्या संख्येने उपस्थित होते। उपस्थित शेतकरी बांधवांचे आभार प्रदर्शन प्रगतिशील शेतकरी राकेश पोटभरे यांनी व्यक्त केले। सिटी इंडिया न्यूजसाठी कंधान शहर प्रतिनिधी मनीषा दिलीप मेश्राम। नमस्कार शेतकरी बांधवांनो, आज आपण कांद्री येथे श्री रमाकांतजी पोटभरे यांच्या शेतामध्ये आलेलो आहोत आणि आज या ठिकाणी आपण ढेंच्या या हिरवळीच्या खताबाबत माहिती घेणार आहोत। महाराष्ट्र शासन कृषी विभाग आणि जिल्हा खनिज प्रतिष्ठान यांच्या संयुक्त विद्यमानातून यावर्षी ढेंच्याचं वाटप झालेलं आहे या ठिकाणी। तर आपण आज ढेंच्या लागवडीविषयी माहिती घेणार आहोत। तर शेतकरी बांधवांनो, या ठिकाणी एकरी म्हणजे 20 ते 25 किलो ढेंच्या आपण या ठिकाणी एका एकरसाठी लागवड केलेला आहे हिरवळीचा खत म्हणून। हिरवळीचा खत म्हणून शेणखताऐवजी ढेंच्या हा एक चांगला फायदा होतो। आपण या ठिकाणी द्रक साधनाच्या मार्फत या शेतामध्ये उभारण्यात आलेल्या ढेंच्या या हिरवळी खताचे आपण पूर्ण पाहणी करून घेऊया। एक ढेंच्या खतामुळं जमिनीमध्ये नत्राचं प्रमाण वाढतंय आणि जमिनीची सुपीकता वाढते। तर आपण आता ढेंच्याची लागवड कशी झाली, 1 मिनिट थोडी ढेंच्याच्या लागवडीचं फोटो घ्या। साधारणतः ढेंच्याची लागवड फुलोरा अवस्थेमध्ये देखील आलेला आहे। तर या ठिकाणी थोडं चोपकरची एक ढेंच्याच उपटात आहे। तर तुम्हाला सांगतो शेतकरी बांधवांनो, या ठिकाणी ह्या ज्या अशा नायट्रोजनच्या नत्राच्या एक कॅमेऱ्यात दाखवा, नत्राच्या गाठी तयार होतात आणि एक असं आता हे उपटताना थोडं हे आलंय, तसंच ह्याचं जे आहे मूळ लांबपर्यंत वाढतं आणि याच्यामुळं जमिनीची सुपीकता आणि कर्बाची वाढ देखील होते आणि ह्या ज्या नायट्रोजन स्थिरीकरण होतं। आणि एक सांगायचं तात्पर्य हे देखा, हे मोठ्या प्रमाणावर या ठिकाणी ह्या मुळ्यासुद्धा वाढलेल्या आहेत। तसेच या छोट्या छोट्या नत्राच्या गाठी देखील, याच्यामुळं जमिनीत नत्राचं प्रमाण वाढतं आणि नत्राचं स्थिरीकरण देखील होतं आणि याच नंतर जमिनीत व्यवस्थितरित्या मुरवलं जातं आणि याच्यामुळे जमिनीत कर्बाचं प्रमाण वाढतं। मग आपण सध्या राकेश भाऊ एक सांगायचं महत्त्वाचं म्हणजे रासायनिक खताचा मोठ्या प्रमाणावर वापर करून आपण
जमिनीचा नाश करत आहोत आणि त्याच्यामुळं जमिनीचा मोठ्या प्रमाणावर नाश होतो. सेंद्रिय कर्बाचं प्रमाण कमी होतं. एक उद्देश लक्षात घेऊन एक वापरा, रासायनिक खत वापरा असं म्हणत नाही, पण पहिल्यांदा तुम्ही जमिनीचं कर्ब वाढवा आणि जमिनीची सुपीकता वाढवा. जमिनीची सुपीकता वाढवल्यानंतरच आपण रासायनिक खत वापरण्याचा सगळ्या शेतकरी बांधवांना अधिकार आहे. नाहीतर उगाच आपल्या जमिनीचा पोत खराब करून घेण्यात काही अर्थ नाही. तर या ठिकाणी आपले ट्रॅक्टर चालक हे यशवंतजी हे या ठिकाणी आपल्याला एक प्रात्यक्षिक करून दाखवतील की कोणत्या पद्धतीनं तुम्ही ओछाला किती गाव आधी कशा पद्धतीनं या ठिकाणी याच्यामध्ये त्यांच्या रुजवला जातो याच्याबद्दल देखील हे प्रात्यक्षिक करून दाखवतील. आपण या ठिकाणी त्यांच्या जमिनीमध्ये गाडला जाऊन याचं एक जमिनीचे याच्यामुळे थोडक्यात सांगायचं म्हणजे शेतकरी बांधवांनो, याच्यामुळे जमिनीची सुपीकता वाढते, नत्राचं स्थिरीकरण होतं आहे आणि एक विशेष सांगायचं म्हणजे जमीन आपली उपजाऊ बनते आणि पीक उत्पादन चांगलं येतं. मग आपण या ठिकाणी एक प्रात्यक्षिक सुद्धा थोडक्यात असं घेणार आहे. बाजूच्या बांधीमध्ये विदाऊट धेंच्याची लागवड असताना आणि इथं धेंच्याची लागवड असताना दोन्हीतील उत्पन्नाचा फरक देखील पाहणार आहोत. आणि एकंदरीत सांगायचं म्हणजे याच्यामुळं धेंच्यामुळं एक शेणखताला एक पर्याय म्हणून आपण या ठिकाणी धेंच्याची लागवड करून एक जमिनीची सुपीकता वाढवतो आणि एक राष्ट्रीय उत्पादनात सुद्धा आणि शेतकऱ्याच्या विकासात देखील या ठिकाणी भर वाढतो. आणि यावर्षी खनिज कर्म आणि तालुका कृषी अधिकारी कार्यालयाच्या वतीने तसेच आत्मा या दोन्हीच्या संयुक्त विद्यमानातून मोठ्या प्रमाणावर आपण तालुक्यात धान या क्षेत्रामध्ये त्यांच्याचं वाटप केलेलं आहे. आणि एक छोटासा शेतकरी बांधवांच्या हितार्थ त्यांच्याची माहिती मिळण्यासाठी एक आपण दृकश्राव्य साधनाच्या माध्यमातून या ठिकाणी एक चित्रफित तयार केलेले आहे. तसेच थोडक्यात आमचे जे की आम्हाला प्रगतशील शेतकरी जे की आम्हाला वेळोवेळी शेती क्षेत्राबद्दल नवीन तंत्रज्ञानाबद्दल नेहमी आम्हाला सतत लाभणारे आमचे राकेशजी पोडबरे एक प्रगतशील शेतकरी. मागच आपण त्यांच्या शेतामध्ये टोकन यंत्राच्या साहाय्याने तूर या पिकाची पेरणी केली होती. ते देखील आपल्याला इथं थोडक्यात त्यांचं देखील त्यांच्याविषयी थोडक्यात मनोगत सांगतील अशी मी त्यांना विनंती करतो. सर, आपल्याला खनिज कर्म या मार्फत जुलै महिन्यात सर ढेंच्या वाटप झालता. आपण पाणी याच्या अगोदर आपण शेतामध्ये टाकला होता तेव्हा सर एकरी 20 किलो आपल्याला बियाणं भेटले होते. त्यानुसार आता सर 2-सव्वा महिन्याच्या जवळ 40 ते 50 दिवसा जवळ झाला आहे सर. आता त्याच्यावर ज्या मुळावर गाठी तयार झाल्या तर आपण आता 1 हप्त्यामध्ये लावण करणार आहोत. मग 1 हप्त्या आधी हे जमिनीत गाडलं म्हणजे विघटन चांगल्या तरीकेने होते. म्हणून सर आता आपण ट्रॅक्टरनं पूर्ण प्रोसेस केली आहे सर. धन्यवाद राकेश भाऊ. एकंदरीत या
महाराष्ट्र राज्याचे कृषी राज्यमंत्री माननीय नामदार ॲडव्होकेट श्री आशिषजी जयस्वाल यांच्या पुढाकाराने देखील जिल्हा खनिज प्रतिष्ठान यांच्या व महाराष्ट्र शासन कृषी विभाग यांच्या आत्मा यांच्या संयुक्त विद्यमानातून या रामटेक विधानसभा क्षेत्रामध्ये मोठ्या प्रमाणावर शेतकरी बांधवांना त्यांच्या माननीय मंत्री महोदय यांनी उपलब्ध करून दिला. त्याबद्दल सर्व शेतकरी देखील त्यांचे आभार व्यक्त करत आहेत आणि जवळपास एक 2500 बॅग या 20 किलोच्या प्रमाणात 20 किलो प्रमाणे 2500 बॅग या पार्श्वनी तालुक्यामध्ये माननीय मंत्री महोदय यांच्या पुढाकाराने सर्व शेतकरी बांधवांना उपलब्ध झालेले आहेत. त्याबद्दल सर्व शेतकरी बांधवाच्या वतीने त्यांचे आभार व्यक्त करण्यात येत आहे. याबाबत आपले राकेशजी पोटभरे व आमचे शेतकरी बांधव थोडंसं माननीय मंत्री महोदयाबद्दल 2 शब्द बोलतील अशी मी त्यांना विनंती करतो. आमच्या रामटेक विधानसभा क्षेत्राचे आमदार आशिष जयस्वाल साहेब यांच्या विद्यमानानं सर हे ढेंच्या वाटपचे जो कार्यक्रम झाला आहे आणि त्यांच्या याने हा पहिलाच प्रयोग समजा आमच्या शेतामध्ये ढेंच्याच्या आम्ही त्यांचे आभार मानतो सर. तसंच पुढल्या वर्षी देखील माननीय मंत्री महोदय यांच्या सहकार्यातून या क्षेत्राला म्हणजे महाराष्ट्र राज्यातील पूर्णच शेतकरी बांधवांना ढेंच्या उपलब्ध व्हावे असे मंत्री महोदय यांना मी थोडक्यात सर्व शेतकऱ्याच्या वतीने विनंती करतो. तसेच या ठिकाणी उपस्थित असलेले आमचे सहाय्यक तंत्रज्ञान व्यवस्थापक प्रमोदजी सोमकर यांनी स्वतः एक दृकश्राव्य साधनाच्या माध्यमातून पूर्ण शेतकऱ्यांपर्यंत शेतकरी हितार्थ माहिती पोहोचवी म्हणून स्वतः चित्रफित देखील करत आहेत. त्यांचे देखील या ठिकाणी मनपूर्वक आभारी आहे. तसेच आमचे या ठिकाणी उपस्थित असलेले शेतकरी बांधव सत्यजी चोपकर, कैलासजी शास्त्री, चंद्रप्रकाशजी चापले, यशवंत यादव ज्यांनी आता आपल्याला या ठिकाणी ट्रॅक्टर चालवून दाखवला आणि आमचे राकेशजी पोटभरे जे की आम्हाला कोणताही शेतकरी हितार्थ व नवीन तंत्रज्ञानाबाबत माहिती प्रसारित करायची असेल किंवा स्वतः आधी सक्रिय सहभाग घेतात म्हणून त्यांचे या ठिकाणी मनपूर्वक आभार व्यक्त करतो. धन्यवाद.